नमस्कार भावांनो, आज आपल्याला गॅस टाकायला जायचं नव्हतं आणि जशी गाडी चालू केली की आपल्याला बसली धानोरी 19 किलोमीटर. जागरच आपण कस्टमरला फोन लावला की म्हणलं जाऊन एमटी जाण्याचा अर्थ नाही, म्हणलं डायरेक्ट फोन लावला तर कस्टमर मला म्हणले की माहिती म्हणले या म्हणले. चला बघू आता पहिली राईड आपली कुठली आहे आणि किती रुपयाची आहे हे बघू. आपल्याला फोन लावून म्हणलेलं या म्हणून राईड कॅन्सल केलेली आहे. ही पहिली राईड होती धानोरी 19 किलोमीटर दाखवलेली, तरी पहिली बुकिंग झालेली आहे कॅन्सल. आता नेक्स्ट राईड आपल्याला कुठली पडेल आणि किती वेळ लागेल हे बघू आपण. घ्या डबल आपल्याला तीच बसलेली आहे, आधी ती आहे. बघू कॅन्सल मारते का, आता आपण नसतोय जात. तर डबल आली होती बुकिंग, डबल आली पण ती एवी पण त्यांनी डबल कॅन्सलच केली. चला जाऊ दे, आपल्या तिकडं जाण्यामध्ये इंटरेस्टेड बी नाही आपण. तर चला बघू आता नेक्स्ट राईड आपल्याला कुठली भेटते आणि किती वेळ लागेल. आता वाजलेले आहेत 9:52. तर बघू आता किती वेळानंतर मिळणार आहे आपल्याला फर्स्ट राईड आपली. तर अशा प्रकारे आपल्याला दुसरी भेटलेली आहे पहिली बुकिंग. चला तर आलो आता दुसरी बुकिंग कुठली भेटली असेल हे बघू आपण. उबरला भेटलेली आहे. 6374 ना. आपली पहिली बुकिंग ड्रॉप झाली. थोडासा शॉर्टकट बसला होता मधल्या रोडला, तर आपल्याला भेटले फक्त 188 रुपये. आणि नेक्स्ट राईड लगेच पडली आपल्याला इथनं 8 किलोमीटरची बानेर. तर चला बघू आता भावदांवरनं बानेर किती आहे आणि किती वेळ लागेल सोडण्यासाठी. दुसरी बुकिंग पहिली इथं लवकर भेटली, लगेच दुसरी बी लवकर भेटली. असं कंटिन्यू गाडी पळेल का हे बघू आपण दिवसभर. प्रकारे आपण दुसऱ्या पिकअप पॉईंटला येऊन थांबलेलो आहे. चला तर बघू आता कस्टमर लाईव्हमध्ये दिसतंय आपल्याला. तर बघू कस्टमर यायला किती वेळ लागतं. आलीच वाटायला लागले. बघू 0423 0432. बालेवाडीला आलो होतो आपण बावधानमधनं. त्यांचे भेटले आपल्याला, आता भेटले असेल आकडे तुम्ही बघितले असेल, मला आता आठवत नाही. लगेच आपल्याला 5 मिनटं थांबलो होतो. 5 मिनटं थोडासा एक मित्र भेटलेला, तसं बोलत होतो तर तो आकडा लक्षात नाही आता. तर आता एक बसलेली आपल्याला 14 किलोमीटरची. 14 किलोमीटरला 250 रुपये दाखवलेले. चला तर बघू आपण कुठं चाललो आहे नक्की. प्रकारे आपला एक्सप्रेसच्या इकडे आलेलो आहे. एक्सप्रेसच्या पुढच्या साईडला बार इकडं क्रिकेट ग्राउंड आहे रावेत साईडला आलो आहे. त्यांचं मला बिल भेटलं 14 किलोमीटरला 255 रुपये. 14 किलोमीटरला 14.5 किलोमीटर आहे. मीटर झालं आहे आता टाकून हे 14.5 किलोमीटरला 255 म्हणजे दाखवल्यापेक्षा 4 रुपये वाढले. तर बघू आता ह्या पॉईंटवर मी चांगल्या बुकिंग उचललेल्या आहेत आधी. तर आत्ता काय होते हे बघू आपण. 1 तास बसून झाल्याच्या नंतर आता मारुंजे गाव बसलेले आपल्याला. चला मारुंजे गाव किती रुपयाचे हे बघू आपण. OTP काय त्याच्यानुसार पुढचं काय OTP बघू 29-30. नेटवर्कला ठेवू कर. नेटवर्क
अशा प्रकारे आपला हा पण ड्रॉप झाला पुनावळ्याला फक्त 140च रुपये आपल्याला मीटरने भेटले. आता बघू पुनावळ्यातनं कुठं जातो आहे. 5 रुपये इथं बसला गेलो आपण. 18 रुपये पर किलोमीटरने दाखवलेलं पण जाऊ दे चला. 5 रुपये इकडं तिकडं होत जातो आपण. आत्ता त्यांना सोडलं आणि इथलं बसली आपल्याला वाकड. वाकड बसली घरी आहे. चला बघू आता पिकअप करायला आलो आहे. इथं तर 2 रिक्षावाले बसलेली आहेत. ती गाडी यांनी ते दिसतात आहे. चला बघू आपण किती होतात वाकडचे. कोटी कुठे आणले 0048. ओके हॉटेल वहाडी. हॉटेलचं नाव काय वहाडी. हॉटेल वहाडी लिहिलं आहे. तर एवढं आपल्याला बी एवढं हे नाही. हॉटेल वहाडी. तुकाराम मुंडे साहेबांनी एक नियम लागू केलेला की हॉटेलसाठी की सगळ्यांना पिण्यायुक्त पाणी ठेवणं वारी आहे. म्हणजे कंपल्सरी पाणी पिण्याचं पाणी ठेवायला पाहिजे. आलेल्या बॉटल ठेवणं लिगली नाही आहे. आता हे जे हॉटेल आहे हॉटेल वहाडी त्या हॉटेलमध्ये पिण्यायुक्त पाणी नाही आहे. डायरेक्टली बॉटल आणून ठेवतात ते आणि बिलमध्ये पण अटॅचड आहे पाणी. आता 10वाली छोटी बॉटल होती बघा. बॉटल बिस्लरी एक बॉटल 10 रुपये अटॅच. 2 GST आहेत. 2.5 रुपयांना 9.5 रुपये. ते काय मला नाही माहिती. जे तुम्हीच बिल बघा. बिलयुक्त असेल योग्य असेल तर मला काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त हे बॉटल जे सांगितलेलं आहे बिल आणि GST ओके असेल तर मला काय नाही प्रॉब्लेम. पण पाणी पिण्यासाठी ठेवणं हॉटेलसाठी लागू केलेलं आहे. तर हे हॉटेल अजून तरी नियम पाळत नाही आहे. हा माझा प्रश्न आहे. व्हिजिटिंग करून स्वतः व्हिजिटिंग करा. साधं सिंपल येऊन राऊंड मारून गेले ना तुम्हाला कॅज्युअलीमध्ये कळून येईल की कुठेही पाण्याचा मग ठेवण्यात आलेला नाही. बघू शकता बिस्लरी डायरेक्टली येऊन पाणी दिलेलं आहे. आणि तिथनंच आपल्याला एक लोकल पडली 45 रुपयाची. चला पिकअप करू आपण. आलोय पिकअप लोकेशनला. कस्टमर बी येतोय. तनुजा आहे तनुजा. अशा प्रकारे ही पण बुकिंग ड्रॉप झाली. 1200 मीटरमध्ये 1,150 150 होत आहे. 45 रुपये भेटले आपल्याला. चला बघू आता नेक्स्ट राईड कुठली पडते आपल्यासाठी. कलची वारी. चला बघू ही कितीची आता. 888 नाही. पेमेंट ऑनलाईन करताच येत ना आता. पेमेंट इथं स्कॅनरलाच करायला. तर अशा प्रकारे आपल्याला आत्ता बालेवाडीतनं भेटलेली आहे बावधान. खरं सांगायची गोष्ट बघायला गेलं तर धंद्याला लय डाऊन पडलो आहे आणि एवढं वैतागलो आहे ना धंद्याला काय सांगू नाही शकत. चला जाऊ द्या. हे तर धंद्याचा म्हणजे धंदा आहे. धंद्याचं कसं असतं कधी अप कधी डाऊन असतं. त्याच्यामुळं आपण धंद्याला काय म्हणू नाही शकत. चला बघू आता ही बावधान पिकअपला आलो आहे. बघू बावधान कितीची आहे आता. प्रकारे आपण बालेवाडीमधनं बावधनला आलेलो. बावधनचा ड्रॉप झाला आपला. आणि बावधनचे पैसे आपल्याला भेटले 151 रुपये आणि आता 149 रुपये दाखवले होते ॲप्लिकेशनला. 2 रुपये वाढले. आता हे DSK रानवाडा रोडला ब्रिजच्या जवळच आहे. तर इथं आल्यापासून तर अजून एकही बुकिंग वाजली नाही. तर चला बघू आता बावधनमधनं आपल्याला नेक्स्ट राईड कुठली पडणार आहे किती वेळ लागेल ते बी बघू.
पिकअप लोकेशनला आलो, झाली राईड कॅन्सल. कोथरूड उचलली होती, वाजली ती उबेरला. उबेरच्या पिकअप पॉईंटला गेलो आणि गेल्या गेल्या राईड कॅन्सल झाली. आणि मेन महत्त्वाचं ट्रॅफिक चालू झाले आणि राईड अशा कॅन्सल झाल्या तर कसं व्हायचं असं मला वाटतंय. चला बघू आता कुठली उचलतोय, किती वेळ झाला बसतोय, तर कुठली राईड बसेल ते बघू. भावांनो, आपल्याला ती राईड सोडली वारजेमध्ये. वारजेतनं सोडल्या आपल्याला सन सिटी आनंदनगर पडली. चला आता आनंदनगरचं पिकअप करू. आनंदनगरचे किती दाखवतात हे बघू. हो किती झाले?